जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनल 4000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच. 5 कोटी मराठा समाजाचं काळीज श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आपलेच एक भाडखाऊ बाई, तिचं नाव आहे संगीता वानखेडे. तिचं नाव घ्यायला सुद्धा लाज वाटत आहे मला. ती स्वतःला म्हणून घेते की मी पाटलीन, मी पाटलाची लेक, मी पाटलाची लेक. आधी समर्थन दिलं आणि नंतर 2 ते 3 महिन्यामध्ये असं काय झालं की ती पाटलाच्या विरोधात गेली. भल्यांना घाम फोडणारे पाटील हे कुणालाच मॅनेज झाले नाही. मग पाटील मॅनेज होत कसे नाही? याच्यातून काही आमदार आले, काही खासदार आले, काही वकील सुद्धा लावून दिले. पाटील मॅनेज झाला पाहिजे, नाही तर आपला मराठा समाज आपल्या बाजूने आहे, आपल्या बाजूने राहणार नाही. तर जी भाडोत्री बाई ती स्वतःच्या नवऱ्याची निघाली, ती आपल्या जातीची काय होणार? आणि आपल्या जातीची ज्या जातीवर गरळ ओकत आहे श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती की जरांगे मॅनेज झाला, जरांगे शरद पवारचा माणूस, जरांगे शिंदेचा माणूस. लाज वाटायला पाहिजे. जे आमचा राजकारणाशी काही संबंध नाही, पण शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेला माणूस आणि त्या माणसाबद्दल असं बोलणं कितपत योग्य आहे? आणि जे 5 कोटी मराठा समाजाचे आमचे देव श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती अश्लील भाषेत बोलणे इतकी तू मोठी नाहीस. आणि तुला ही कोणी परवानगी दिली आणि तुझ्या मागे कोण आणि तुझ्या मागचा हेतू काय हे आम्हा सर्व मराठा समाजाला माहीत आहे. पण तुझ्यावरही कोणीही कमेंट करत नाही. त्याचं कारण फक्त एकच, श्री मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे, कुत्रे कितीही भुकू द्या, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ह्याच कारणाने कोणीही तुझ्यावर व्हिडिओ बनवत नाही, तुला बोलत सुद्धा नाही. पण तू किती भाडखावी आणि तू किती याच्यापर्यंत गेली आहेस हे आम्हा सर्व मराठ्यांना माहीत आहे. आमच्याही मराठा वाघीण आहे, त्या तुला त्याचा चोप उत्तर देईल. अरे तू काय घरात बसून जरांगे शरद पवारचा माणूस, जरांगे शिंदेचा माणूस. अरे भाड खाऊ, तू जर कधी कोणाची भाड खाऊन जर कधी बोलत असेल तर हे सिद्ध करून दाखव की जरांगे दादा हे शरद पवारचा माणूस आहे आणि शिंदे साहेबाचाही माणूस आहे. तुझी अक्कल का गुडघ्यात आहे का? तू अश्लील भाषामध्ये बोलत आहे. काय ते कुत्रं, मांजर, डुक्कर हे कुणालाही म्हणत आहे तू. तुझ्यावर कायदा, आम्हालाही कायदा लागू आहे. आम्हीही कायद्यात चौकटीत जाऊनच बोलणार आणि तुझ्यावर जे करायचं ते करण. तुझ्या अवकात नाही. तू काय तर म्हणे पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये माणसं गेले. तू बघितलं का बुधवार पेठेमध्ये माणसं गेले? तर ते सिद्ध करून दाखव ना भाड खाऊ. तू कुणाची 2 महिने आमच्या बाजूने राहिली आणि नंतर लगेच पलटी मारली. तुला कोणी हड्डी फेकलेली आहे हे आम्हा सर्वांना माहीत आहे. आणि हो, तू जर कधी हे अश्लील व्हिडिओ बनणं जर कधी थांबवले नाहीत तर आम्ही ही कारवाई नक्कीच करणार तुझ्यावरती. आणि हो, जे तू जे भाडं घेतलेलं आहे ना बोलण्याचं, ते तुझी भाषा नीट वापर. अन्यथा आम्हालाही आमच्याही वाघिणी आहेत की ते तुझ्या घरावर येऊन तुला काळं पत्रल्याशिवाय राहणार नाही. तुझी अक्कल खरंच गुडघ्यात आहे. तू काय बोलते हे तुला तरी समजतं का? जे 5 कोटी मराठा समाजाच्या दैवतावर तू जर कधी अश्लील भाषेत बोलत असेल तर आम्हीही कठोरात कठोर निर्णय घेण्यामागे आम्हीही कमी पडणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि हे सिद्ध करून दाखव की जरांगे पाटील हे शिंदेचा माणूस, जरांगे पाटील हे शरद पवारचा माणूस, जरांगे पाटील यांचे अश्लील लफडे, त्यांच्या बायकोबद्दल तुझी मजाल कशी केली बोलायची. काय तर म्हणे त्यांच्या बायकोचे लफडे, त्याच्या बायकोचे टिप्पर, हे सिद्ध करून दाखव. अन्यथा आम्हाला काही तुझा बंदोबस्त करावाच लागेल. कारण की आम्हीही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुझ्यावर FIR फाडणार आहोत. कारण की तुझ्या अवकात आहे का? तू बोलते कोणावर? तू तुझ्या नवऱ्याची सुद्धा झाली नाही, तू तुझ्या जातीची काय होणार आहे? आणि हो, तू तुझ्या नवऱ्याला सोडून राहिली. काय चुकी होती त्या पाटलाची? त्याने तुला सोडून दिलं.
कारण की त्याच्या मागचं मोठं कारण आहे. पण आम्हाला तुझ्या बॅकग्राऊंड, तुझ्या माहिती काही घ्यायची द्यायची नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, तू एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यावर जर कधी बोलत असेल तर पोलीस प्रशासन तुझ्यावर कारवाई का बरं करत नाही? आणि तू जी भाड खाल्ली ना ती लय दिवस चालणार नाही. आणि तुझी तुझी लवकरात लवकर आम्ही ती, ज्याने तुला कोणी जर कधी मॅनेज झाली ना तू, त्याच्या देखील आम्ही लवकरात लवकर पुरावे सादर करू. आणि हो, तू जरांगे पाटलावरती तुला भुकण्याची एक हे दिली आहे. जरांगे पाटील यांनी तुझं एकदा सुद्धा तरी नाव घेतलं का? आणि तुझ्यावर नाव घेण्या इतकी तू मोठी नाही. आणि मी हेच समजत नाहीये, आम्ही आमच्या दैवतवर इतकं तू बोलते भाडोत्रीनं, तरी आम्ही ऐकून घेण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे. मग शरद पवार झाले, सुप्रियाताई सुळे झाले, ह्यांच्यावरही तू गरळ वकत आहे. याच्या माध्यमातून आम्हाला एवढंच समजत आहे की तू कुणाकून भाड खाल्ली, काय खाल्ली हे सर्वांना माहीत आहे. आणि ते रमेश पाटील यांच्यावरती तू आणि जरांगे पाटील दादावरती परवाच्या दिवशी तो जो व्हिडिओ बनवला आहे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच समजलं आहे की तू 100% भाड खाऊनच बोलणारी बाई आहे. तू तुझ्या जातीची तरी एकनिष्ठेने वाग ना. कारण की आमच्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आमचेच लोक आमच्या पाठीमागे नाही, म्हणून आमच्यावर दुसरे भोकणाऱ्याची कुत्र्याची संख्या खूप वाढली आहेत. अन्यथा आम्ही त्या संख्येला काय जबाब देणार? दुसऱ्यावर बोलण्या इतकी तू मोठी नाही. आधी स्वतःचं पायचं वाकून, मग स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून, अशी तुझी गत झाली आहे. कारण की आम्हाला जादा बोलायला लावू नको. आणि हो, तू कोणताही आमदार खासदार कुणाला सोडत नाहीये. जर कधी एक प्रतिनिधी प्रत्येक जातीचा असतो, आम्ही हे समजतो की आम्हीही मतदान केलेलं आहे. प्रत्येक जातीला जरांगे पाटील मॅनेज झाला, जरांगे पाटील मॅनेज झाला हे सिद्ध करून दाखव. अन्यथा तुझ्यावरही केस करण्यात येईल, एवढं लक्षात ठेव. आणि जे तुझे चाहते, जे चाहनेवाले ना, त्यांनाही मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, कुणाच्याही जर 5 कोटी मराठा समाजाचं दैवत जर श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावर अशील टीका करत असतील तर आम्ही हे खपवून घेणार नाही. कारण की आज आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि एकमेव नेता म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील आमच्यासाठी लढाई देत आहे. आणि जे एक बारसकर महाराज यांच्याबद्दलही मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की बारसकर महाराज यांनी 4 दिवसाखालील एक व्हिडिओ बनवला आहे. माझी 20 लाखाची प्रॉपर्टी होती, आज ती 20 कोटीची झाली. त्याच्या मागचं राजकारण काही समजलंच नाही आम्हाला. पण मी सांगतो, जे बारसकर महाराज श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे 6 महिने खंबीरपणाने उभे होते, त्याच टायमिंग साधून कोणीतरी एक डील झाली. त्या डीलमध्ये 20 कोटी रुपये बारसकर महाराज यांनी कमवले, अशी ही एक आमच्याकडं बातमी आलेली आहे. आणि ती आम्ही लवकरच मीडियाच्या समोर आणणार आहोत. कारण की हो, फक्त आम्हाला तुमची गरज आहे. मराठा बांधव हे एकजुटीने श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहा. आज ज्या संघटनेचे आंदोलन चालू आहे, श्री मनोज जरांगे पाटलाला एकलं पाडण्यासाठी सरकारने पूर्ण प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाही. कारण त्याच्या पाठीमागचं कारण फक्त एकच, पूर्ण 5 कोटी गोरगरीब मराठा समाज हे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत. आणि जो श्रीमंत समाज, त्यांना आज आरक्षणाची गरज नाही. आज विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की नारायण राणेचे 2 सपुत्र, त्यांना आरक्षणाची काय गरज? 7 पिढ्या जरी बसून राहिले तरी त्यांचं पोट भरेल एवढी संपत्ती त्यांच्याकडे आहे. मग त्यांना आरक्षणाची गरज काय? आणि 2 आमदार, 1 खासदार, डबल असे मराठा समाजामध्ये काही कार्यकर्ते, आजच्या संघटनेच्या बद्दल विचार करण्याची गोष्ट आहे. 5 कोटी मराठा समाजाला आरक्षण लागतं, त्या आरक्षणामध्ये गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण लागतं. त्याच्यामध्ये असं एकजुटीने आपल्या पाठीमागे राहणारा बघितलं का तुम्ही? 6 महिने, 2 महिने, 3 महिने झाले की आपले माणसं फुटतच चालले. त्याच्या मागचं मेन कारण फक्त एवढंच, जे विकल्या जाणाऱ्याची संख्या जास्त झाली आणि जे प्रामाणिकपणाने ज्यांना गरज आहे त्यांची संख्या खूप कमी झाली आहे. पण याच्यामध्ये आपल्याला डगमगायचं कारण नाही. कारण की आपला समाज फुटणार नाही याची पूर्णपणाने श्री मनोज जरांगे पाटील यांनी समाजापर्यंत, गावागावात नाही तर खेड्यात जाऊन तालुका जिल्हा पिंजून काढला आहे. कितीही संघटना तयार करा, कितीही माणसं तयार करा,
पण हो, ज्या संघटनेचे माणसं आज तयार होत आहे ना, त्या संघटनेच्या कुणाला आमदार व्हायचंय, कुणाला खासदार व्हायचंय, कुणाला नगरसेवक व्हायचंय, कुणाला बायकोला घर बांधून द्यायचे, याला घर बांधून द्यायचे, त्याला घर बांधून द्यायचे, कुणाला स्वतःचं एक सेटलमेंट करायची. सेटलमेंट बस झाली. पण एक विचार करा, जरांगे पाटलाकडे एवढं टिप्पर, जरांगे पाटलाचे मकान, घर, दार, मग ते कुठं आहेस? हे मराठा समाजासमोर संगीता वानखडे, अजय बारस्कर महाराज यांनी सिद्ध करावे. अन्यथा यांच्यावरती आम्ही चार्जशीट तयार करायला आम्हाला टाईम लागणार नाही. आणि यांची कोणते कामं असे आहे की ते आज इतके कोटीचे 10-10, 20-20 कोटीचे मालक होऊन बसलेत आणि त्यांना काम करण्याची गरज सुद्धा नाही. आणि हो, मराठा समाजासाठी ह्या दोन्ही, या बारस्करनी आणि या संगीता वानखडेंनी काय केलं हे सांगावे. ज्यांना ज्यांना असं वाटत आहे की संगीता वानखडे एक मराठा सेविका, अरे तू केलं काय मला ते तर सांग. तुला जरांगे पाटलांनी एक शब्द सुद्धा तुझ्या काढला नाही. तू जरांगे पाटील यांचं समर्थन 2 महिने केलं, त्याच्यानंतर झालं असं काय की बारस्कर 6 महिन्यानंतर पलटतो, संगीता वानखडे पलटती, बाकीचे जे प्रसाद लाड ते वगैरे वगैरे मंत्री संत्री हे पलटत आहे. पण विचार करण्याची गोष्ट एवढी आहे की गोर गरीब मराठा समाज, कोणताही समाज असो, ओबीसी, मराठा, SC, NT यांच्या जर कधी आम्हाला त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीतूनच आरक्षण लागत आहे. आणि हो, दलित समाज सुद्धा आमच्या पाठीमागे आहे. SC, NT समाजालाही वाटतं आज मराठा समाजाचे लेकरं मोठं व्हावे. मग अडथळा येतोय कुठं? कारण की आमचेही आमदार खासदार मून गिळून गप्प बसले आहे. पण आम्हाला आमदार नको, खासदार नको, आम्हाला फक्त श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहण्याची एक आज गरज आहे. कारण की चारही बाजूला येडा पडलेला आहे आणि त्या येड्यामध्ये आम्हाला श्री मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याची गरज आहे. जो समाज श्री मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी येण्यासाठी उत्सुक राहील त्याने 22 मार्च ते 22 एप्रिलला या आंतरवाली सराटीमध्ये एक आयोजन ठेवलं आहे बैठकीचं. तिथं येण्याची खरंच गरज आहे. आणि हो, जो समाज आंतरवाली सराटीमध्ये येतोय तो गोरगरीब मराठा येतो. कुणालाही आमदार व्हायचं नाही, कुणाला खासदार व्हायचं नाही, कुणालाही नगरसेवक व्हायचं नाही. पण त्यांच्या 42 संघटनेच्या व्यासपीठावरती आजही बघा, मी नाव नाही घेणार, पण पक्षाचेच कार्यकर्ते जास्त आहे आणि गोरगरीब मराठा तिथं एकही गेला नाही. का बरं तिथं संख्या जमू शकली नाही? का बरं तिथं 50,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख लोक आले नाही? त्याचं कारण हे गोरगरीब मराठा समाजाला माहीत आहे. हे सगळं राजकारण चाललंय. ज्या टायमाला आपल्या मराठा आरक्षणाच्या वेळेस राजकारण त्याच्यात जर कधी घुसलं तर आपल्याला आरक्षण भेटणार नाही, हे सर्वांना माहीत आहे. म्हणून तिथं आज पब्लिक का बरं जमली नाही? तिथं 500 लोक सुद्धा नाही. आणि हो, श्री मनोज जरांगे पाटील यांनी फक्त मी उपोषणाला बसणार म्हटलं की आंतरवाली सराटीमध्ये रांगाच्या रांगा लागून जातात. ते लोक पैसे देऊन नाही आणलेले. एखादा आमदार खासदार यांची मीटिंग जर कधी केंद्रीय मंत्री जर येत असेल तर तिथं 500 रुपये लोक देऊन आणल्या जातात. पण इथं तसं काहीच नाही. फक्त इथं गोरगरीब मराठा समाज या आंतरवाली सराटी येते. फक्त आमचे दैवत श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी एवढी पब्लिक येतेच कुठून? आजचा रेकॉर्ड ब्रेक जर कधी आज बघितला असेल तुम्ही, आता लोक पंतप्रधानाच्याही सभेला एवढी गर्दी, ऑलआउट गर्दी कधीच झाली नाही. एकमेव श्री मनोज जरांगे पाटील एकमेव असा व्यक्ती आहे की त्याच्या पाठीमागे ऑलआउट गर्दी झाली की छत्रपती संभाजीनगर ते 36 जिल्ह्यापैकी पूर्ण दिशाने गर्दी इतकी आंतरवाली सराटीमध्ये झाली होती की सर्वांना माहीतच आहे. आणि जर कधी श्री मनोज जरांगे पाटील एखाद्या कार्यक्रमालाही गेले, त्यांच्या मागं 50,000ची तोफ राहते. एखाद्या गावात बी गेले तर अख्खं गाव त्यांच्या पाठीमागे राहतं. हीच एक मंत्री संत्री जे आहे त्यांना सगळ्यांना कळून चुकलं आहे. ह्या माणसाला मॅनेज करायचं कसं? मॅनेज होत नाही ना, याची माणसं फोडायचे. मग आमचे सगळे फोडण्यात आले. त्याच्यात एक नाव येतं मंगेश साबळे. संगीता वानखडे लय मंगेश साबळेचं नाव घेते. अहो, तो राजकारणामधला माणूस आहे मंगेश साबळे. त्याला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, ते त्याचा भाग राहिला. पण आम्ही जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे. आम्हाला फक्त आणि फक्त आरक्षण पाहिजे. आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. आणि हो, सरकारला माझी एवढीच विनंती आहे, लागलं तर आमचं राजकारणातलं आरक्षण तुम्ही पूर्णपणे कमी करा आणि आम्हाला मराठ्यांना, गोरगरीब मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या. आणि हो, संतोष अण्णा देशमुख यांच्या जो कालचा व्हिडिओ बघितला मी, जे पुण्याला सोअरगेटला जे हत्या प्रकरण झालं त्याच्यामध्ये हे संतोष अण्णा देशमुख यांचं मॅटर मीडियाच्या बाजूला करण्यासाठी तर हे एक षडयंत्र उभं नाही केलं ना बीड जिल्ह्यामध्ये, हेही एक समजत नाही आहे. कारण की ते मॅटर असं असायला हवं की संतोष अण्णा देशमुख यांचं मॅटर थोडं लांब नेऊन साईडला ठेवायचं
आणि हे मीडियाच्या पूर्ण मीडियामध्ये फक्त एकच बातमी चालू आहे, स्वारगेटला, बीडला, पुण्याला असं झालं तसं झालं. पण आज जे खुलासा आले त्या बातमीमध्ये असं सांगितलं गेलं की मुलीचं आणि त्या मुलाचं एका महिन्यापासून मित्र आणि मैत्रीण आहे म्हणून. मग आता याचा प्रश्न असा पडला की संतोष अण्णा देशमुख यांना न्याय फक्त एकमेव फक्त श्री मनोज जरांगे पाटीलच देऊ शकत्या, कारण की आम्हाला कुणावरही भरोसा नाही. संतोष अण्णा देशमुख यांना 80 दिवस कंप्लीट होऊनही न्याय भेटत नाही. कृष्णा आंधळे आजपर्यंत सापडला का बरं नाही? एवढा मोठा दाऊदपेक्षा तो मोठा आहे का आणि सरकारचा जवळ आहे का हेच समजत नाहीये. संगीता वानखडे तुला जाहीर आव्हान करतो, माफी माग, अन्यथा तुझ्यावर चार्जशीट बनवायला तयार लागत नाही. आणि वो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, इतर पक्षाचे पूर्ण आमदार खासदार यांचे कार्यकर्ते, ती संगीता वानखडे काहीही बरळत आहे तरी तुम्ही शांत का, मौन गिळून चूप बसलात का? आवाज उठवा मित्रांनो, आवाज उठवा. जय शिवराय, एक मराठा लाख मराठा. जय भीम.